कांदे लावायचे. कधी लावायचे काय नु उद्याच लावायचे लगेच. अजून वावर ओढच पडे तो तिसरा पाला रोप उपटावं लागन आणि उद्या कधी कांदे लावशील बोतो आता. रोप कालच उपटून ठेवलेलं आहे हो. मग हाय गाड्या किती लावायचे काय नु कांदे. तसे मस्त 3 एकर लावायचे होते. 10 किलो रोप टाकलं होतं पण 1 एकर होते की नाही काय माहित लावून आता. कस काय एवढे कमी लोन होते न? त्या तवाच्या पावसाने गेलं राव लय पातळ झालंय. पाऊस उघड्यावर टाकलं होतं 6 किलो ते चांगलंय आता 1 महिने झालंय. मी आता नाही टाकलं भाऊ डबल मला तर टायमाला रोप विकत घेता येईल पण 30,000 रुपये एकच म्हणून झाले आता रोप. 30,000 रुपयाचं रोप विकत घ्यायचं 5,000 लावायला 5,000 काढायला 60,000 रुपये नुसतं खर्च आहे लावायला आणि पुढं काय होतं काय नाही. त्याच्यापेक्षा मी कॅन्सलच करून टाकलं भाऊ आता. घरच्या रोपात जेवढं होईल तेवढंच लावायचं. बऱ्याच लोकांनी टाकली नंतर रोप. कांद्याला भाव येतो काय मग यंदा. कांद्याचं कोणीच काही सांगू शकत नाही भाऊ. झालं तर लखोपती नाही तर जोडपती. आता या वस्तूचे कांदे लावायला आले तरी मागच्या वस्तूच्या कांद्याला भाव नव्हता आला पण आता भाव आला तर शेतकऱ्याकडे कांदे नाही आणि ज्या शेतकऱ्याकडे कांदे त्याचे सगळे सडलेत. लय अवघड जे आहे ते बरं आहे. बाया भेटत्या कांदे लावायला. हा मग भेटत सध्या. पण सध्या तर लय लोकांचे रोप लावायला आले मग कस काय भेटत. रोप आले लोकांचे लावायला पण सध्या रात्रीची लाईट आहे ना त्याच्यामुळे कोणीच नाही लवित कांदे. आपण लोक राहिलो फक्त. लोक कमून लावीना बिबटे सुटलेले आहेत लई त्याच्यामुळे कोण नाही लवित रात्रीच्या लाईट मध्ये. आणि राव लयच बिबटे झालेत. हे लोक काय करतात हे गाव धरलं का दुसऱ्या गावात नेऊन सोडतात आणि इकडचं तिकडं तिकडचं इकडं तिकडं लांब जंगलात नेऊन सोडायचं राव. हा ना राव हे फक्त बिबट्या सोडताना दिसले पाहिजे गावात असा चोप देऊ ना. तुम्हाला नाही वाटत का मग बिबट्याची भीती रात्रीच्या लाईटीत पाणी धरायला. नाही नाही मला नाही वाटत भीती. एक 90 मारली का थंडी पण नाही वाजत गरमी येते आणि मी पण वाघ होतो. जर का मला बिबट्या दिसला त्याच्या डोक्यातच खोज घालीन मी. मोक्याच काय मिळतं मग तुमचं. हा मग सोपं काय ते. मग आता तुम्ही कोड्यात कांदे लावणार आहात का दिवसभर कांदे लावायचे आणि रात्री पाणी धरायचं. हा तसंच करणार रे. पाण्यात लावायचे ना पाण्यात लावलेले कांदे लवकर रोपत येत. पाण्यात लावलेल्या कांद्याचा आणि कोड्यात लावलेल्या कांद्याचा 8 दिवसाचा फरक होतोय. ते मग सगळं खरं आहे पण पाण्यात कांदे लावायला आम्हाला जर काही एखादी बाई माग झाली तर ती भले पातळ कांदे लावीत पुढे येते कळत पण नाही पातळ लावलेली येते ना म्हणून नंतर कळत थेट. आणि कोरड्यात लावलेले कांदे लगेच दिसते दाट पातळ सगळ्या बाया सारखे कांदे लावितात. मित्रांनो तुमच्या इकडे कांदे कोड्यात लावते का पाण्यात कमेंट मध्ये नक्की सांगा.